नमस्कार, मी सृष्टी गाडवे. मासकॉम स्पार्क या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करते. तर आज सहल या चित्रपटाचं प्रमोशनसाठी आले आहेत आपल्याकडे त्यांची टीम संपूर्ण. तर मी त्यांना विचारते, की काय आहे ही सहल? काय सांगाल? सहल हा सर्वसाधारण सर्वांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा क्षण आहे. ते शाळेपासून पूर्ण आयुष्याच्या शेजापर्यंत सहलीचा एक भाग आहे. हं. तेच आम्ही त्या चित्रपटातून दाखवलेलं आहे. तर मुकुंद सर तुम्हाला मी विचारते, की हा अनुभव तुमचा कसा होता आहे? म्हणजे सहल चित्रपट करतानाचा. तुम्हाला आता वेगवेगळ्या ठिकाणी शूटिंग करावं लागलं असेल, तर काय हा प्रवास तुम्ही कसा केला? काय-काय अडचणी तुम्हाला आल्या? मी म्हणतोय ह्या चित्रपट करताना खरंच एक जगण्याचा दुसरा सहलीचा अनुभव आला. म्हणजे आपलं जगणं जसं सहलीसारखंच असतं आपलं आयुष्य. तसंच हे एक सहल चित्रपट आमच्यासाठी एक पुनर्जन्मच म्हणावा लागेल. कारण आपलं जे कथाबीज आहे, जे ते बीज वहीतून पडद्यावर म्हणजे स्क्रीन प्लेपासून पडद्यापर्यंत आणायचं अ, प्रत्यक्ष. तर हा एक प्रवास आहे. हा म्हणजे अ, खूप अद्भुत आहे. हं, आणि तो झुकून दिला तर त्याच्यात एन्जॉय. हं, खूप त्रास होतो. खूप मानसिक तणावातून जावं लागतं. खूप क्लिष्ट प्रक्रिया आहे ही. मानसिक प्रक्रियेतून जावं लागतं. हं, अनेक अडचणींचा सामना करावा लागतो निर्मात्यांना, दिग्दर्शकाला. हं, पण एक ज्यावेळी आपलं अपत्य जन्माला येतं आणि हं. जग ज्यावेळी बघतं ते, म्हणजे जसं पडद्यावर आपण आम्ही आता कालच त्याचं टेक्निकल काही म्हणजे त्याचा भाग मोठ्या पडद्यावर बघितला. हं, तर जसं आईपासून मूल वेगळं होऊन तिची नाळ जशी हं, म्हणजे बाजूला करून जे बाळ बघतं जगात, तसं एक ते चित्रपट पडद्यावर बघितल्यानंतर जे फिलिंग होतं, ते मला काल झालं. हं, म्हणजे मी लिटरली डोळ्यातनं पाणी आलं आणि मी एक स्वप्न पूर्ण केलेलाचा एक म्हणजे तो जे समाधान आहे, हं. ते कुठल्याही मूल्य त्याचं होत नाही त्याचं. कुठलंही आर्थिक मूल्य होत नाही. ते मनाचं समाधान खूप मोठं आहे. आणि एक कलाकारांबाबत तुम्ही काय सांगाल? म्हणजे नवीनच सगळे कलाकार दिसतायत हो. आणि लहान मुलांचा खूप जास्त यामध्ये भाग हो. दिसतोय. तर काय बोलाल? माझ्या कलाकारांनीच म्हणजे हा सल म्हणजे मोठा केला म्हणतो मी, हं, की त्यांनी अभिनय केला नाही. ते वास्तविक जगले त्यात. ते क्षण जगले ते. त्या परिस्थितीनुसार. हं, जी परिस्थिती त्यांनी कधी भोगली नव्हती. जसा यातला नायक कधी म्हणजे काही गोष्टी त्यानं केलेल्या नाहीत. पण त्यानं पडद्यावर यायच्या वेळी त्या केल्या. त्याला माहीत नाही पण तो अभिनय होऊन गेला म्हणतोय मी. हं, हं. अभिनय केला म्हणणार नाही मी. अभिनय होऊन गेला. चालेल तर कल्याणी तुला मी विचारते, की तुझा हा पहिलाच मूव्ही आहे. तर तू काय सांगशील? म्हणजे तुझा अनुभव काय? अनुभव खूप सुंदर आहे. हं, या मूव्हीसाठी तर मला खूप कष्ट करायला लागले. हं. म्हणजे वर्कशॉप, डान्स, सॉन्गसाठी डान्स प्रॅक्टिस वर्कशॉप खूप केला मी. मुकुंद सरांमुळे मी आज इथे आहे. ओके. आणि तुझा सेटवरचा काय अनुभव आहे? म्हणजे काय मस्ती असेल तुमची काही, तर काय सांगावं वाटेल तुला? तसं खूप आहे. ओके, ओके. असे काही हरकत नाही. तू काय सांगशील? तुझा पण पहिलाच मूव्ही आहे. होय. माझा डॉक्टर हेडगेवार नावाचा यूट्यूबर आता तुम्हाला पाहायला मिळेल. तसंच हा सहल म्हणजे मी कधीच सहलीला गेलेलो नाही शाळेत. शालेय सहलीला कधीच गेलेलो नाही. तर या सहल चित्रपटाच्या निमित्ताने मला सहल म्हणजे काय ते तरी कळालं. आणि तुझं कॅरेक्टर कसं आहे यामध्ये मूव्हीमध्ये? म्हणजे एक असा शांत मुलगा, असा संयमी, हुशार, परत काय नाही, मग काय नाही, मग घरची परिस्थिती थोडी कमी, मग त्यातून मग ते प्रेमाचं, ते न अशी सगळी अशी आमच्या पिक्चरची स्टोरी आहे. ओके. तर सर तुमचा लहान मुलांबरोबर काय अनुभव होता या चित्रपटामध्ये? हां, लहान मुलं आहेत शेवटी. हं. त्यांचा मूड बदलला तर अशी गंमत व्हायची, की आता ते मूड परत आणायला मग काहीतरी क्लुप्त्या करायला लागायच्या. लाईक जसं की म्हणजे आमच्या हिरोईनला जरा काय बोललं, की त्या डोळ्यातलं कुठलं पाणी यायचं माहीत नाही. तर मग त्यावेळी हसत खेळत ती सिच्युएशन सांभाळावी लागायची. नायकाचं पण तसंच. त्यांना ॲक्च्युअली म्हणजे अशी एवढी गरिबी परिस्थिती कधी भोगलेली नाही. पण तेवढी त्याला त्या परिस्थितीत जावं लागलं. त्याच्याकडे तेवढी म्हणजे फिल बँक पाहिजे ना, फिलिंग बँक तेवढी पाहिजे शिल्लक. तर ती नसताना मग ती पाणी ज्यावेळी डोळ्यातून मग त्याला मी विचारायचं, की "लावे का रे ग्लिसरीन घालावं का डोळ्यात?" "नको पप्पा." मग काय करायचं? मग काहीतरी त्याला एखादा क्षण त्याला थोडी ट्रीटमेंट सांगायची त्याला.
त्याला ते बरोबर वाटायचं, कारण त्यानं ती परिस्थिती जगली नसल्यामुळे त्याला ते करताना थोडंसं त्रास झाला ते, कारण ती खूपच डेप्थ परिस्थितीची आहे त्या स्टोरीची. त्यामुळे ती गंमत होती माझ्यासाठी पण शिकण्याची, दिग्दर्शक म्हणून, की ह्या ट्रीटमेंट देऊन जे काढणं असतं मनाच्या भावना, त्याचा गुंता, तर एक भन्नाट प्रक्रिया आहे. आणि म्हणजे ते जसं म्हणजे मुलांचं आहे तसंच जनावरं पिक्चरमध्ये घेणं म्हणजे साधी गोष्ट नाही. त्याचं आता पेटाचं सर्टिफिकेट आम्हाला जमा करताना जे आम्हाला त्रागा कष्ट करावं लागतं ते खरंच, पण ते स्टोरीचा भाग असेल तर काय करायचं. पिक्चरचा एक मूळ गुणधर्मच आहे की पिक्चर फिल्म ही फिल्मच असते, त्यात कॉम्प्रोमाइज चालत नाही. तर असे एक अनुभव आहे ते भन्नाट आहेत. ओके. सर विलास सर, तुम्ही काय सांगाल? म्हणजे तुम्ही निर्माते म्हणून आता आहे, तर तुम्ही कसं काम तुमचं आहे यामध्ये मूवीसाठी काय? मूवीसाठी पूर्णपणे यांना पाठिंबा दिलेला आहे मी, आणि कुठेही काय कमी करू दिलेलं नाही. म्हणजे ॲक्च्युली आम्ही त्या मसाई पठारला आम्ही त्या पाण्यात उतरले आहे ना मला, म्हणजे पूर्ण कपडे काढून मला पाण्यात उतरायला लावलं की ते ह्या स्टेपला शूटिंग कसं करता येईल म्हणून. ॲक्च्युली मला हे काठावर बसत होतं आणि मला पाण्यात उतरलं ते. पोहता येत नाही हे सांगा, नाही तर म्हणा मला पोहता येत होतं म्हणून मला पाण्यात उतरलं. आणि तिथं आमच्या एका गाण्याचं शूटिंग पण झालेलं आहे. झालं. ते गाणं एवढं सुंदर झालंय की नाही, त्या पाण्यातल्या उतरण्याचं कष्ट सगळं गाण्यात दिसतील. याड लागलं गाण्याला. ज्याचं गीतकार आहेत सुहास मुंडे, जे बबनचे सजनाचे गीतकार आहेत, त्यांनी पण अतिशय सुंदर गाणं लिहिलेलं आहे. याला साथ चढवला आहे डॉक्टर जयभीम शिंदे म्हणून, ज्यांची संगीतात PhD झालेली आहे. म्हणजे अशी सगळी आम्हाला माणसं ही या आमच्या फिल्मच्या बेटावर मिळत गेलीत, आमच्या या विश्वातली. आणि ह्या गाण्यासाठी आम्ही त्या पठारावरच फिरत होतो. एवढं जसं की कृष्ण आणि राधेचं जे प्रेम आहे त्या टेकडीवर, तर ते आम्ही सहज गेल्यानंतर दादा म्हणलो बघा झाड माग आहे, इथं टेकडे आहे, इथं कसं वाटत. मग दादांना मी हातात बाटली देऊन पवा घेऊन उभा केला. आणि त्यावेळी ते कसं shooting आहे, करत होतो. पूर्ण हिरवळ होती ना, म्हणजे मसाई पठार आपलं मसाई पठारावर पूर्ण हिरवळ होती. आणि ती पाण्याची म्हणजे तळी साचलेली मस्त होते वातावरण. आत्ता आम्हाला माहित नाही, आम्ही आत्ता आमच्याकडे घरातली पण बघताना ही वेडी माणसं म्हणून बघतात, पण आमचं वेड हे नक्कीच आम्हाला आशादायी वाटते. आम्ही कुठं काही वाईट वागलो नाही किंवा जुगार खेळलो नाही किंवा काही नाही. आम्ही कलाकृती निर्माण केली आणि ती खरी कलाकृती केली आहे सराने आणि मी. आत्ता आम्हाला पण घरातनं म्हणजे असं ही काय म्हणजे ही माणसं अशी काय असं होतंय, कारण आपल्या त्या साजेचं असं क्षेत्र म्हणजे म्हणतात ना, घरातल्यांना सगळ्यांना चित्रपट बघा आवडतात, पण आपल्या घरातला माणूस चित्रपट करतोय हे रुचत नाही. ही अशी एकूण सगळं गुंतागुंतीची प्रक्रिया आहे, पण आम्ही एन्जॉय करतोय. आम्ही कधी कधी दादांकडे बघतोय, दादा चिडले असले तर मी 5-10 मिनिटं शांत बसते, मग दादा हसतात, त्यांना लक्षात येते की हे कप बसले का. तर ही एकूण सगळी आम्ही प्रोसेस आता एन्जॉय करतोय थोडक्यात. पण घडेल चांगलं, आम्हाला माहीत नाही पुढं काय, पण आमचं एक नाव आमचं इतिहासात अमर राहणार. दादांना पण ती गॅरंटी झालेलं आहे माझ्या निर्माते म्हणून. तर ही एक मला विश्वास त्यांना देता आला. राहिला आता मायबाप प्रेक्षकांनी आमचं पिक्चर डोक्यावर घेतला पाहिजे. आम्ही चांगले केले तर तिने घ्यावं. आम्ही ह्या मास कम्युनिकेशनच्या माध्यमातून मी प्रेक्षकांना आवाहन करतो. तो अधिकार आहे माझा. मी इतकं नक्की सांगू शकतो की माझ्या पोरांनी किंवा आम्ही कुठं जर कलाकृती फेक वाटली तर आम्हाला तिने ट्रोल करावं, करू दे ट्रोल, बरोबर आहे की. कारण ती लोक आपल्या खिशात पैसे घालणार आहेत ना. त्यामुळे आम्ही काय आमची कलाकृती नाही आवडलं तर तुम्ही सांगा, आम्ही ट्रोलिंगचा सामना करू, पण तुम्ही चित्रपटगृहात जावा, एवढं मात्र मी तुमच्या माध्यमातून आवाहन करतो माझ्या मायबाप प्रेक्षकांना. रिलीज कधी होईल हा चित्रपट? रिलीज आता ॲक्च्युली हा पार्ट निर्मात्यांचा पार्ट असतो, पण त्यांनी जबाबदारी माझ्यावर सोडल्यामुळं त्या जबाबदारीचा मी पण एक पार्ट आहे आणि निर्माता म्हणून ते पद माझ्याकडे असल्यामुळं काही आम्ही चांगलं एक बॅनर बघायला लागलोय, स्टुडिओ बघायला लागलोय. जर स्टुडिओचं पाठबळ आम्हाला मिळालं तर एक फुल फोर्सनं आम्हाला जाता येईल पुढं, कारण एवढा मोठा महाराष्ट्र एखाद्या युरोपीय देशासारखा आहे. जसं आता आम्ही फिरण्याच्या माध्यमातून कळालं आहे महाराष्ट्र खूप मोठा आहे. मुंबईतली गर्दी बघून कळते की ह्या लोकांपर्यंत कसं जायचं किंवा हे. तर आमचं आता लवकर एक स्टुडिओबरोबर ॲग्रीमेंट होईल, त्यानंतर आमचं ट्रेलर टीजर लॉन्च होऊन मग आम्ही लवकरच आमच्या फेसबुक पेजवर, इन्स्टा पेजवर आम्ही अपलोड करूच आणि प्रत्यक्ष आम्ही प्रत्येकांना आत्ता जशी भेट दिल्या तसं भेटून आम्ही आवाहन करू. धन्यवाद सर. तुमच्या टीमला खूप खूप शुभेच्छा तुमच्या आता चित्रपटाबद्दल, आणि तुम्हाला खूप यश मिळावं सगळ्यांनाच, आणि पुढे अजून तुम्ही चित्रपट काढावे. तुम्हाला लोकांकडून खूप पाठिंबा मिळावा अशीच विनंती करते, आणि धन्यवाद.